नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात सु ल खोटवड सरांची कथा। ही कथा धमाल धमाका या 2025च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली कथा आहे आणि कथेचं नाव आहे दळण। अगं मला एक कप चहा दे ना, मंगेशने असं म्हटल्यावर स्वातीचा राग उफाळून आला। या महिन्याचा पगार संपत आलाय, आपण पुढच्या महिन्यात शॉपिंग करू या त्याच्या बोलण्याचा राग तिच्या मनात साचलेला होता। त्याला चहाचं निमित्त मिळाल्यानं रागाला उकळी फुटली। साखर आणि चहा पावडर संपलीये, 2-3 दिवसांनंतर चहाचं बघू। अगं मला आत्ता चहा हवाय, 2-3 दिवसांनी चहा करते म्हणजे काय? ही काय बोलायची पद्धत झाली का? चहा पावडर आणि साखर अशी कशी काय संपली? मी शॉपिंगचा विषय काढल्यानंतर तुमचा पगार जसा संपला तशी घरातली चहा पावडर आणि साखर सुद्धा संपली। स्वातीने ठसक्यात उत्तर दिलं। हे बघ, तू आधी चहा कर, मग आपण शॉपिंगचं बघू। एका जागी बसून ऑर्डर कसली सोडताय हो? काय घर आहे का हॉटेल आहे? तुमचा प्रत्येक शब्द झेलायला मी काय रिकामी बसलीये का? स्वातीचा पट्टा सुरू झाला। आता मात्र शांत बसणं आपल्या हिताचं हे मंगेशने ओळखलं। त्यांनी मुकाट्याने टिपॉयवरचा पेपर उचलला आणि तो वाचत बसला। मात्र नवरा शांतपणे पेपर वाचतोय हे पाहिल्यावर तिचा राग अनावर झाला। वास्तविक ही वेळ काहीतरी खुसपट काढून भांडायची होती। 5-10 मिनिटं नवऱ्याशी भांडलं ना की तिचा दिवस कसा छान जायचा। दिवसभर तिला उत्साह वाटायचा, पण पेपरमध्ये डोकं खुपसून मंगेशने तिची पार निराशा केलेली होती। तुम्हाला किती वेळा सांगितलं असेल की मी जर भांडणाच्या मूडमध्ये असेल तर मुकाट्यानं पेपर वाचत बसायचं नाही। माझा सगळा भांडायचा मूड जातो आणि मग दिवसभर माझी होते चिडचिड। मला काहीतरी उलट उत्तर द्या। स्वातीने रागाने म्हटलं, पण आपण उलट उत्तर दिलं तर आपल्या सकट आपल्या सगळ्या खानदानाचा उद्धार होतो। शिवाय आपण किती मूर्ख आहोत, अक्कलशून्य आहोत हे विविध उदाहरणं देत ती आपल्याला पटवून देते। त्यामुळे उगाचच आ बैल मुझे मार असं करण्यासारखंच होतं ना ते। शिवाय अधूनमधून मी म्हणून मी टिकले, दुसरी कोणी असती तर कधीच पळून गेली असती या वाक्यांची ती फोडणी देत असते। त्यामुळे शांत राहणं हे आपल्या हिताचं आहे हे त्याच्या इतक्या वर्षाच्या अनुभवावरनं लक्षात आलेलं होतं। तिचा आवाज नीट ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी मोठ्या आवाजात टीव्ही लावून टाकला। आधी तो टीव्ही बंद करा आणि पळपुट्यासारखं रणांगणातनं पळून जाऊ नका, स्वाती म्हटली आणि मग त्यावर मंगेशने टीव्ही बंद करून टाकला। टीव्ही सारखे आपल्या कानाचे पडदे बंद करता आले असते तर किती चांगलं झालं असतं असा विचार त्याच्या मनात आला। काय हो, आज तुम्ही दळण कुठून दळून आणलंय? स्वातीने विचारलं। कुठून म्हणजे काय? नेहमीच्या कोपऱ्यावरच्या गिरणीतनं आणलंय। का ग बाई, काय झालं? मंगेशनं घाबरत विचारलं। तुमचं नेहमीप्रमाणे लक्ष नसणारच। तुम्हाला एक काम सांगितलंय आणि तुम्ही ते धड केलंय असं कधी झालंय का? काल दुधी भोपळा आणा म्हटलं तर लाल भोपळा घेऊन आलाय। तुम्हाला 2 भोपळ्यामधला साधा फरक कळत नाही। जनरल नॉलेजसाठी तुम्हाला भोपळा मार्क आहे। ते गिरणीचं काय झालं ते नीट सांग, उगाच भोपळ्याचं उदाहरण देऊ नको। दळण उभं राहून दळून आणा असं मी तुम्हाला बजावलं होतं, मात्र तुम्ही गिरणीत दळण टाकल्यानंतर मित्राकडे गप्पा मारायला गेला असाल, नाही तर टपरीवर बसला असाल सिगरेट फुंकत। स्वातीने त्याला जाब विचारला। अगं मी खरंच कुठे नव्हतो गेलो, मी गिरणीत दळण ठेवून तिथेच उभा होतो, मंगेशने खुलासा केला। हो, मग मोबाईलवर रील बघत बसला असाल, नाही तर कोणाशी तरी चॅटिंग करत बसला असाल। नाही ग, तसलं काही नाही, मी गिरणी बाहेरच उभा होतो। मग दळण घेऊन येणाऱ्या बायकांशी गप्पा मारत बसला असणार। स्वाती असं म्हटल्यावर मंगेश थोडा चापापला। आता तुला हे कोणी सांगितलं? तुझ्या मैत्रिणीने त्या सुजातानी सांगितलेलं असणार। सुजातानी कशाला सांगायला पाहिजे हो? दळणाचं काम सांगितल्यावर तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बरंच काही सांगून जातात। तुम्हाला दळणाचं काम फार आवडतं, दुसरं कोणतंही काम सांगितलं की आळस करता तुम्ही, काही ना काही बहाणे बनवता, ते काम टाळता। पण दळण घेऊन या असं म्हटलं की तुमच्या अंगात 10 हत्तीचं बळ येतं, तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलतं, 2 मिनिटात तयार होऊन लगेच दळण घेऊन जाता तुम्ही।
तुमच्यात हा उत्साह कुठून येतो हे कळतं बरं मला. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय ग. मी कधी तुझ्या आईशी बहिणीशी नीट बोलत नाही, तिथे येणाऱ्या परस्त्रीशी मी कशासाठी बोलू. आणि हे बघ, तुला माझ्यावर एवढा संशय असेल तर तूच दळण घेऊन जात जा. तसंही दळण घेऊन जायचं म्हटलं की चांगले कपडे घाला, परफ्यूम मारा, ठेवणीतले बूट घाला, इतकं सगळं करायला लागतंय मला. अहो, पण कोपऱ्यावरच्या गिरणीत जाण्यासाठी इतका उपद्व्याप करायला कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्हाला जुने कपडे घालून जाता येत नाही? किती दळण दळतीयेस, मुद्द्याचं बोल की जरा. तुम्हाला कोणीही सहज फसवू शकतं याची मला कल्पना आहे. तुमचं दळणाकडे लक्ष नाही असं बघून गिरणीवाल्यांनी तुम्हाला फसवलंय. त्यांनी आपलं दळण बिघडवलंय. त्यामुळे मी करत असलेल्या भाकरी जळायला लागल्यात. अगं, आतापर्यंत तुझ्या सौंदर्यावर शेजारणी जळत होत्या, आता भाकरी सुद्धा जळायला लागल्या. काय करणार त्या बिचारे तरी. अगं, तू दिसतेच तशी ना. आय्या, खरंच? असं म्हणून स्वाती लाजली. थांबा, तुमच्यासाठी आलं घालून चहा ठेवते. तिच्या या वाक्यावर मंगेश गालातल्या गालात हसला. होऊ घातलेल्या भांडणाला त्यांनी वेगळं वळण दिल्यामुळे तो खुश झाला. स्वातीनेही त्याच्यासाठी चहा बनवला. त्यानंतरचे 3 दिवस मंगेशचे उत्तम गेले. आहो, गहू दळून आणता का? अगं, आणतो की, त्यात काय विशेष. तुझा शब्द खाली पडून देणार आहे का मी? असं म्हणून मंगेश आवरायला लागला. मगाशी मी किराणा दुकानातनं गोड्या तेलाची पिशवी आणायला सांगितली तर मला वेळ नाही असं म्हणून तुम्ही टाळाटाळ केली. आणि आता दळण दळायचंय म्हटलं का लगेच एका पायावर तयार. काय गौड बंगाले बाई. स्वातीनं संशयाच्या नजरेनं विचारलं. हे बघ, उगाच माझ्यावर संशय घेऊ नको. तो गिरणीवाला माझा चांगला मित्र झालाय. तो खूप चांगलं बोलतो. अगं, तो स्वतःच्या पीठगिरणीला व्हाईट हाऊस म्हणतो. व्हाईट हाऊस. अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षाच्या घराला म्हणतात व्हाईट हाऊस. आणि याची गिरणी पिठानं सगळी पांढरी होते ना, म्हणून तो गिरणीला म्हणतो व्हाईट हाऊस. मंगेशनी विनोद फोडून सांगितला, नाहीतर तो तिच्या डोक्यावरनं गेला असता याची त्याला खात्री होती. अगं, तो पिठाने माखलेला असतो ना, म्हणून स्वतःचा उल्लेख तो पिठाधीश असा करतो. कोणतंही धान्य आम्ही दळून व्हाईट करून देतो. ब्लॅक मनी व्हाईट करून देण्यापेक्षा हा व्यवसाय कितीतरी पटीनं चांगला आहे असे त्याचे विचार आहेत. अगं, त्याचा विनोदाचा सेन्स चांगला आहे ना, त्यामुळे त्याच्याशी गप्पा मारायला छान वाटतं ग. आणि ज्ञानार्जन करायला कोणी फाटक्या तुटक्या कपड्यात जातं का? म्हणून मी चांगले कपडे घालतो आणि गिरणीत जातो. मंगेशनी खुलासा केला. हे बघा, तुम्ही वाटेल त्या थापा मारू नका. सुजाता तर सांगत असते की तुम्ही बायकांशी गुलुगुलू गुलुगुलू बोलत असता. मला सांग, अगं, पंचपक्वान्नाचं जेवण घरी असताना मी बाहेरच्या खिचडी भाताकडे का लक्ष देऊ ग? मंगेश म्हणाला. त्यावर स्वातीचा चेहरा खुलला. ती लाजतच म्हणाली, चला, तुमचं आपलं काहीतरीच. तुम्हाला आलं घालून चहा करून देऊ? नाही, आता नको. आधी लगीन कोंढाण्याचं. आधी दळून आणतो. असं म्हणून मंगेश लगबगीनं गेला. तासाभरानंतर हसऱ्या चेहऱ्यानं सदमा चित्रपटातलं सुरेश वाडकरांचं ऐ जिंदगी गले लगाले हे गाणं म्हणत घरी आला. त्याचा हसरा चेहरा आणि गले लगाले हे गाणं ऐकून स्वातीचा राग आला उफाळून. गिरणीत तुम्ही कोणाच्या गळ्यात गळे घालून आला तो? खरं खरं सांगा. माझा ना दिवसेंदिवस तुमच्यावरचा संशय आणखीन वाढायला लागलाय. सुजाता कधी खोटं सांगणार नाही. गिरणीत येणाऱ्या कुठल्या तरी बाई बरोबर तुमचं काहीतरी चालू आहे, त्याशिवाय इतका उत्साह तुमच्यात कुठून यायला हो? हे बघ, सुतावरनं स्वर्ग गाठू नकोस. मी चित्रपटातलं गाणं म्हणत होतो. जीवनावर प्रेम करा असा त्या गाण्याचा अर्थ आहे. असं म्हणून मंगेश बेडरूम मध्ये गेला. त्यावर स्वाती काही बोलली नाही. तिने किचनमधनं सुजाताला फोन केला आणि मग दोघींचं बराच वेळ गुप्तगू चालू होतं. मात्र पुढचे 2 दिवस वातावरण निवळलेलं होतं. धाकट्या भावाला मुलगी बघायला जायचंय म्हणून स्वातीला माहेरून बोलवणं आलं. तिला सुद्धा माहेरची ओढ लागली होती, त्यामुळे ती लगेच तयार झाली. हे बघा, मी फक्त आठवडाभरासाठी माहेरी चालली आहे. इकडे तिकडे सतत भटकू नका. घर नीट सांभाळा. मित्रांना बोलवून पार्ट्या करून घराचा उकिरडा करू नका. तिने सूचना दिल्या. त्यावर मंगेशने फक्त नंदीबाईला सारखी मान डोलावली.
टीव्हीचा सिग्नल गेल्यावर शेजारणींकडे जाऊन चौकशी करू नका. उगाच कसले तरी सिग्नल द्यायच्या फंदात पडू नका. आपला डिश टीव्ही आहे आणि त्यांच्याकडे केबल आहे हे लक्षात ठेवा. चहाला दूध देता का असं विचारून दररोज त्यांच्या घरी चहा प्यायला जात जाऊन गप्पा मारत बसू नका. सोसायटीतल्या महिला गप्पा मारायला संध्याकाळी टेरेसवर येतात, त्यावेळी तुम्ही पक्ष्यांना पाणी द्यायच्या निमित्तानं तिथं जात जाऊ नका. सध्या पावसाळा आहे त्यामुळे पक्ष्यांच्या तहानेचा प्रश्न येत नाही. स्वाती असं म्हटल्यावर मंगेश कावरा बावरा झाला. सध्याच्या राजकारणावरनं सोसायटीतल्या कोणाशी वाद घालत जाऊ नका. असं करून तुमच्या रिकामटेकडेपणाचा पुरावा देऊ नका. रिकाम्या बाटल्या देऊन भंगारवाल्याचा धंदा वाढवू नका. स्वाती असं म्हटल्यावर मंगेश रागाने म्हणाला, अगं मी काय कुकुलं बाळ आहे का? किती सूचना देतेस तू? मागच्या अनुभवावरनं मी हे सगळं सांगितलंय. शिवाय लवकर परत ये, मला करमत नाही असं म्हणत सारखे सारखे फोन करू नका. माझ्या माहेरचे सगळे फिदी फिदी हसतात. स्वातीचं बोलणं ऐकून मंगेशनी वही आणि पेन घेतला. माहेरी जाणाऱ्या बायकोच्या सूचना असं म्हणून तो एक एक सूचना लिहून काढायला लागला. आणि सगळ्यात महत्वाचं, गिरणीवर जात जाऊ नका. तिथे उगाच कोणाशी गुलू गुलू करत बसू नका. सुजाताला मी सगळं सांगितलंय. मी घरी नाहीये त्यामुळे स्वयंपाक होणार नाही, त्यामुळे पिठाची गरज नाही. तुम्ही रोज हॉटेलमध्ये जेवत जा. नाही, पण तू सुजाताला काय सांगितलंय? काही नाही हो, तुम्ही गिरणीत जाऊ नका इतकंच मला म्हणायचंय. पुढच्या शनिवारी फक्त 3 किलो गहू दळून आणा, म्हणजे मी आल्या आल्या स्वयंपाक करीन. स्वातीने शेवटची सूचना दिली आणि ती घराबाहेर पडली. स्वाती घराबाहेर पडल्यानंतर मंगेशरावांना मोकळं रान मिळालं. कधी उठा, कधी झोपा, कधी आंघोळ करा, मित्रांबरोबर बाहेर हुंदडा, हॉटेलमधल्या चमचमीत जेवणावर ताव मारा. इतकं स्वातंत्र्य त्याला मिळाल्यानं तो कमालीचा खुश झाला. अशा आनंदात शनिवार उजाडला. स्वातीने दिलेल्या सूचना त्यांनी बघितल्या. स्वाती कधीही घरी येईल म्हणून 2 तास खपून त्यांनी घर आरशासारखं लख्ख करून टाकलं. पंखा, टीव्ही ओला फडका मारून स्वच्छ करून टाकले. आज दळण दळून आणायचं हे त्याच्या लक्षात आलं. त्यानुसार त्यांनी गिरणीत दळण ठेवलं. सुजाता आपल्यावर लक्ष ठेवून असेल म्हणून तो गिरणीत थांबला नाही. तासाभरानं येतो असं गिरणीवाल्याला सांगून तो परत घरी आला आणि टीव्हीवरच्या बातम्या बघायला लागला. तासाभरानं पुन्हा गिरणीत गेला आणि पैसे देऊन फळीवरचा डबा घेऊन घरी आला. तो घरी आला तेवढ्यात बेल वाजली. दरवाजा उघडला तर समोरच्या गल्लीतल्या दीप्ती वहिनी होत्या. अहो तुम्ही ना माझा दळणाचा डबा घेऊन आलाय. काय झालं? फळीवर आपले डबे शेजारी शेजारी होते आणि आपले डबे दिसायला एकसारखेच आहेत तो, त्यामुळे कदाचित तुमचा गोंधळ उडालेला असावा. काही हरकत नाही, मला गिरणीवाल्या काकांनी डब्यांची अदलाबदल झाला असल्याची माहिती दिली, तुमचा पत्ताही दिला. आता काम करा, तुमचा आणलेला डबा मला द्या, हा तुमचा डबा तुम्हाला घ्या. असं म्हणून वहिनीने हातातला डबा टेबलवर ठेवला. वहिनी, तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी येताय, बसा बसा, तुमच्यासाठी चहा करतो. नाही नको, मला उशीर होतोय, मला माझा डबा द्या. वहिनी म्हणाल्या. मंगेशनी त्यांना डबा दिला. तेवढ्यात बेल वाजली. मंगेशनी दार उघडलं. स्वाती दारात उभी होती, ती घरात आली. बरं मी निघते असं म्हणून दीप्ती वहिनी डबा घेऊन बाहेर जायला लागल्या. थांब ग, थांब, लगेच कुठे निघालीस? मी 8 दिवस माहेरी गेले तर तुमची ही थेरं चालली आहेत का? काय हो, ही बया माझ्या गैरहजेरीत रोज इथे येत होती ना? आवाज चढवत स्वातीने मंगेशला दारावर धरलं. हे बघा ताई, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी फक्त दळणाचा डबा बदलून घ्यायला आले होते. माझा आणि यांचा काही संबंध नाही. नाही कसा संबंध? नाही कसा? गिरणीवर जाऊन जाऊन या बाबांनी तुला पटवली. त्यानंतर मी माहेरी गेल्यानंतर तुम्हाला मिळालं मोकळं रान. माझ्या गैरहजेरीत रोज तू घरी येत असणार आणि आत्ता मी अचानक समोर आल्यानंतर तुमच्या दोघांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यातून डब्याची अदलाबदल झाल्याचं नाटक करताय तुम्ही. मी काय मूर्ख वाटली काय तुम्हाला? मला सांगा, कधीपासून तुमचं लफडं चालू आहे? स्वातीने रुद्रावतार धारण केल्यानं मंगेश इथं बोबडीच वळली. बघ अगं, तसं काही नाहीये, खरंच सांगतोय. नाही काय? बळ मंगेश एवढंच म्हणाला. अगं बाई, तू रोज घरी आल्याशिवाय घर आरशासारखं स्वच्छ होतं का? याआधी
मी माहेरी गेल्यानंतर माझा नवरा घराचा उकिरडा करायचा आणि यावेळी बघ घर कसं टापटीप ठेवलंय. भांडी घासून पुसून जिथल्या तिथे ठेवली आहेत. मला सांग, बाईचा हात लागल्याशिवाय घर एवढं नेटकं राहू शकतं का? स्वातीने हे दोघांवर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. खरं खरं सांगा, तुमचं लफडं कधीपासून सुरू आहे? सुजाता मला सगळी माहिती पुरवत होती, पण मी ठेवला माझ्या नवऱ्यावर विश्वास. पण या नवऱ्याने माझा केसाने गळाच कापला. माझा विश्वास आणि तुमच्या दोघांची हाडं आता एकाच वेळी तुटतील एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून स्वातीनं दीप्ती वहिनींचे केस पकडले, त्यांना खाली पाडलं आणि मंगेशला त्या काठी घेऊन बदडायला लागल्या. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सुल खोटवड सरांची कथा दळण. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर जरूर कळवा. ही विनोदी कथा आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि त्यांना हे दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीनं विनंती करा. आता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक केलं की चॅनल सबस्क्राईब करता येईल हे लक्षात घ्या. आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.